नमस्कार मंडळी, आज मी मार्केटमध्ये गेलेली आणि येताना भाजी घेऊन आली आहे बघा. पालक आणला आहे आणि ह्या श्रावण घेवड्याच्या शेंगा आहेत. या ज्या शेंगा आहेत त्याला आमच्याकडं श्रावण घेवडा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात तेही कमेंट करून सांगा. आणि खूप छान अशा ताज्या शेंगा भेटलेत बघा. आणि कवळे आहेत, या जरा थोड्याशा जून झाल्या की त्याची चव थोडीशी वेगळी लागते. आणि हे बघा, यामध्ये असं काळपट निळसर रंगाचं बी असतात आणि काही भागामध्ये 2.5 महिना पण म्हणतात श्रावण घेवडा. हे बघा, हे असं सोलून याचं आपल्याला बी काढायचं आहे आणि त्याची आमटी बनवायची आहे. आणि पालकची मी आज सुक्की भाजी बनवणार आहे. सगळ्या शेंगा सोलून घेतल्या आणि एवढं बी निघालं आहे बघा. कवळ्या शेंगा असल्यामुळे थोडंसं काळपट आणि असं थोडंसं पांढरं बी दिसत असेल, कारण शेंगा खूप कवळ्या होत्या आणि याचीच आमटीनं खूप छान अशी चवीला लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी बनवत असताना लसूण भरपूर वापरायचा, कारण लसणाच्या फोडणीतली ही भाजी चवीला छान लागते. तुम्ही आमटी म्हणू शकता किंवा सुकी भाजी जरी बनवली तरी खूप छान लागते चवीला. परंतु आमटी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी आमटी ना छान लागते, म्हणून आज आमटी बनवणार आहे. 2 चमचे तेल घातलं. तेल हलकंसं गरम होऊ दिलं. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या जाडसर म्हणजे कुटून घेतलेल्या त्या आता परतून घेते. लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेते. हे जे बी आहे ना ते तेलातच थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे बनवलेली आमटी ना चवीला छान लागते. तेलातच थोड्या वेळासाठी भाजून घेते. थोडंसं भाजून झालं की कांदा लसूण मसाला वापरते. झणझणीत अशी आमटी बनवायची होती म्हणून 2 चमचे कांदा लसूण मसाला. आम्ही ज्यावेळी कांदा लसूण मसाला बनवत असतो ना त्यावेळी भरपूर खडे मसाले वापरले जातात. त्यामुळे नंतर कोणतीही भाजी किंवा आमटी बनवत असताना धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला वापरायचं म्हणजे गरज वाटत नाही. भरपूर मसाले असतात कांदा लसूण मसाल्यामध्ये, त्यामुळे तेवढा घातला तरी पुरेसा आहे. गरजेनुसार पाणी घालायचं. तुम्हाला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढं त्यामध्ये पाणी घाला. एक उकळी येऊ द्यायची आणि मंद आचेवरती शिजू द्यायची. चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं, छान अशी उकळी येऊ दिली आणि लो फ्लेमवरती भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे बघा. श्रावण घेवड्याच्या ज्या शेंगा घेतलेल्या त्या कवळ्या होत्या, त्यामुळे अगदी 5 मिनटामध्ये ही भाजी शिजेल. आणि कोणतेच मसाले वापरले नाहीत. भाजी छान असे मिळून येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. 2 ते 3 चमचे यामध्ये कूट घालते, म्हणजे छान अशी आमटी जी आहे ती मिळून येईल. थोडा वेळ शिजू द्यायचं. अजून शिजलेलं नाही, साधारणतः आणखी 2 ते 3 मिनटासाठी भाजी शिजू देते. आमटी शिजत आली की वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची. आणि हे बघा, झणझणीत अशी श्रावण घेवड्याची आमटी तयार आहे. ही अशी झणझणीत आमटी त्यासोबत भाकरी किंवा भात अशी आमटी खाण्यासाठी श्रावण महिन्याची वाट पाहावी लागते, कारण हा जो घेवडा आहे श्रावण महिन्यात भरपूर प्रमाणात मिळतो आणि या घेवड्याला श्रावण महिन्यात जास्त चव असते. नंतर जो भेटतो तो संकरित असतो. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.